फक्त लसणाची फोडणी देऊन चविष्ट अशी तुरीची डाळीची उसळ आज आपण बनवली आहे. 1 वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये 2 वाटी पाणी घालून कुकरमध्ये न शिजवता डायरेक्ट गॅसवर शिजवून घ्यायची, म्हणजे डाळ जास्त शिजली जात नाही. आता कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घेऊन त्यामध्ये पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग पावडर, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, 5 ते 6 ठेचलेला लसूण, थोडी कोथिंबीर घालून लसूण चांगला परतून घ्यायचा. 2 चमचे मसाला तिखट, चवीपुरते मीठ घालून शिजवलेली तुरीची डाळ घालून मिक्स करायचे. त्यावर झाकण ठेवून 2 मिनिटे उसळ छान वाफवून घ्यायची. उसळ आपली तयार आहे. वरून भरपूर कोथिंबीर घालून 10 मिनिटांनी उसळ सर्व करायची. आता जरी उसळ ओलसर दिसत असली तरी थंड झाल्यावर ती मोकळी होते. चपाती, भाकरी, भात यासोबत ही उसळ खूप मस्त लागते. रेसिपी नक्की ट्राय करा. अशा साध्या सोप्या रेसिपीसाठी चॅनलला माझ्या प्लीज सबस्क्राईब करा.